Question number 4. P, Q are true. R, yes are false statement. Find the truth values. Find the truth values. We have seen 5 sub questions in this question. We will see the next question. Sixth one. Bracket negation P conjunction, another bracket negation Q conjunction R, first bracket complete, disjunction Q conjunction R, disjunction P conjunction R. Let this statement is L say. Now here there are P, Q, R. Consider P, Q, R. Negation of P, negation of Q. P, T, Q, T, R, F. Negation P, F. Negation Q, F. Now consider this. Here this is bracket having negation Q conjunction R. Negation Q is F, R is F. F चं conjunction F येतं. पुढे हा ब्रॅकेट negation P conjunction bracket negation Q conjunction R. negation P F आहे आणि तो ब्रॅकेट F आहे. F चं कंजंक्शन आहे, मग ते F येतं. म्हणजे या ब्रॅकेटची ट्रूथ व्हॅल्यू F आली. त्या सेकंड ब्रॅकेटचा विचार करा. Q कंजंक्शन R, Q कंजंक्शन R, TF एंट्री कंजंक्शन मध्ये फॉल्स येते. त्यातलं दुसरं ब्रॅकेट P कंजंक्शन R, TF एंट्री कंजंक्शन मध्ये फॉल्स येते. कंजंक्शन मध्ये T येतो, अदरवाइज फॉल्स येतं. मग TF एंट्री फॉल्स येणार आहे. ह्या दोन ब्रॅकेटचं डिसजंक्शन आहे Q कंजंक्शन R, डिसजंक्शन P कंजंक्शन R. चं डिसजंक्शन मध्ये F येतो. आता फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट ह्या दोन्हींमध्ये, फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट या दोन्हींमध्ये डिसजंक्शन किंवा ऑर आहे. फर्स्ट ब्रॅकेटचा F आला, सेकंड ब्रॅकेटचा F आला, चं डिसजंक्शन F येतं. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस कंपाऊंड स्टेटमेंट इज F. See again, this is compound statement or also called statement pattern. Truth value of P and Q are T, that of R and S are F. We have to find truth value of this. Denote this by L. Now here there are P, Q, R, negation P and negation Q. P, Q, R, negation P and negation Q. P, T, Q, T, R, F, negation P, T चं negation F, negation Q, F, T चं negation F. आता फर्स्ट ब्रॅकेट मधला हा ब्रॅकेट घेतला, negation Q कंजंक्शन R. कंजंक्शन मध्ये T येतो, अदरवाइज फॉल्स येतं. मग negation Q हा F आहे आणि R F आहे. F चं कंजंक्शन F आहे. निगेशन P कंजंक्शन ब्रॅकेट, निगेशन P F आहे, हा ब्रॅकेट F आहे. चं कंजंक्शन F येणार आहे. दुसऱ्या ब्रॅकेटचा विचार करा. Q कंजंक्शन R, Q कंजंक्शन R. कंजंक्शन मध्ये T येतो, अदरवाइज फॉल्स येतं. मग आता इथं TF आहे तर तो F येणार आहे. त्याचं दुसरं ब्रॅकेट P कंजंक्शन R, TF, तो पण F येणार आहे.
ह्या दोन कंजंक्शनचं डिजंक्शन आहे. डिजंक्शन मध्ये एफ 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 येतो, म्हणजे हे एफ येईल. आता फर्स्ट ब्रॅकेट एफ आला, सेकंड ब्रॅकेट एफ आला. फर्स्ट ब्रॅकेट दिस एफ, सेकंड ब्रॅकेट दिस एफ. एफ एफचं डिजंक्शन म्हणजे ऑर एफ येतं. फाइंड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस. लेट दिस इज यल से. हा स्टेटमेंट पॅटर्न किंवा कंपाऊंड स्टेटमेंट यल ने डिनोट केले. इथे पी क्यू आर एस चारी पण आहेत. पी क्यू आर एस. निगेशन कसलं आहे तर पीचं निगेशन आहे, निगेशन पी. आणखी निगेशन आर आहे, निगेशन एस आहे. क्यूचं निगेशन नाही आहे, त्याला याची गरज नाही. पी आणि क्यू टी टी, आर आणि एस एफ एफ. पीचं निगेशन म्हणजे टीचं निगेशन एफ येईल, आरचं निगेशन म्हणजे एफचं निगेशन टी येईल, एसचं निगेशन हे टी येईल. आता पहिल्या ब्रॅकेटचा विचार करूया. निगेशन पी कंजंक्शन क्यू. निगेशन पी एफ आहे आणि क्यू टी आहे. एफ टी कंजंक्शन मध्ये एफ येणार आहे, कंजंक्शन मध्ये टी 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 येतो, अदरवाईज फॉल्स येतं. आता याच्या बरोबर निगेशन पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन आर. पहिलं ब्रॅकेट याची ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे. पुढे निगेशन आर हा टी आहे. एफ टीचं कंजंक्शन, एफ टीचं कंजंक्शन एफ येणार आहे. पुढे या सेकंड ब्रॅकेटचा विचार करूया. क्यू कंडिशनल पी, क्यू कंडिशनल पी. कंडिशनल मध्ये टी एफ एंट्री फॉल्स येते, अदरवाईज ट्रू येतं, मग टी टी एंट्री ट्रू येणार आहे. पुढे निगेशन यस डिजंक्शन आर. निगेशन यस टी आहे आणि आर एफ आहे. टी एफ एंट्री डिजंक्शन मध्ये ट्रू येणार आहे. आणि क्यू कंडिशनल पी कंडिशनल निगेशन यस डिजंक्शन. याचा आणि याचं डिजंक्शन, डिजंक्शन मध्ये सॉरी याचा आणि याचं कंडिशनल, कंडिशनल मध्ये टी एफ एंट्री फॉल्स येते, अदरवाईज ट्रू येते, मग टी 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 येणार आहे. पहिल्या ब्रॅकेटचा एफ आलाय, सेकंड ब्रॅकेटचा टी आलाय, दोन्हीमध्ये फर्स्ट ब्रॅकेटचा एफ आलाय, सेकंड ब्रॅकेटचा टी आलाय, दोन्हीमध्ये डिजंक्शन आहे. एफ टीचं डिजंक्शन टी येणार आहे. We have to find truth value of this. Here there are all four statements P, Q, R, S. Their truth value T, T, F, F. Negation P is given, therefore T is the negation F is. Negation R is given, F the negation T is. Negation S is given, F the negation T is. पहिल्या ब्रॅकेटचा विचार करा. निगेशन P कंजंक्शन Q, कंजंक्शन मध्ये T T T येतो. निगेशन पी कंजंक्शन क्यू हा एफ टी आहे, तो एफ येणार आहे. पुढे याचं कंजंक्शन निगेशन आर बरोबर आहे, याचं कंजंक्शन निगेशन आर मध्ये आर बरोबर एफ टी एफ येणार आहे. या ब्रॅकेटचं झालं. इकडचं क्यू कंडिशनल पी, कंडिशनल मध्ये टी एफ एफ येतो, अदरवाईज ट्रू येतं. क्यू कंडिशनल क्यू कंडिशनल पी, मग टी टी तो टी येणार आहे. निगेशन यस टी आणि आर एफ एफ टी. डिजंक्शन मध्ये टी एफ एंट्री ट्रू येणार आहे. एफ एफ असेल तर फॉल्स होतं डिजंक्शन मध्ये. मग आता या दोन ब्रॅकेटचं कंडिशनल, कंडिशनल मध्ये टी एफ एंट्री फॉल्स, मग इथं टी टी येतं तर काय येणार आहे ट्रू होणार आहे. फर्स्ट ब्रॅकेट आला एफ, सेकंड ब्रॅकेट आला टी, एफ टी याचं डिजंक्शन आहे. डिजंक्शन मध्ये एफ टी हा टी येईल, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी. एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 5. राईट द निगेशन्स.
First one, Tirupati is in Andhra Pradesh. To write negation of a statement, introduce not if it is positive and take out not if it is negative. जर ते पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे त्याच्यात होकारार्थी असेल तर त्याच्यात नॉट घाला आणि नकारार्थी असेल तर नॉट काढून टाका. पहिलं, लेट पी तिरुपती is in Andhra Pradesh. मग निगेशन पी नॉट घाला, तिरुपती is not in Andhra Pradesh. Second one, let P 3 is not a root of equation, x square minus 3x plus 18 is equal to 0. Then what about negation? दिलेल्या स्टेटमेंट मध्ये नॉट आहे तो काढून टाका. 3 is a root of equation x square minus 3x plus 18 is equal to 0. Next one, let P root 2 is a rational number. Negation P root 2 is not a rational number. Next one, let P 7 plus 3 greater than 5. निगेशन मध्ये ग्रेटर दॅनचं निगेशन लिहायचं असेल तर लेस दॅन ऑर इक्वल टू. इथे ग्रेटर दॅन आहे त्याचं निगेशन येईल लेस दॅन ऑर इक्वल टू. समजा इथं लेस दॅन असतं तर याचं निगेशन आलं असतं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. समजा इक्वल टू साईन इथं असतं तर इथे आलं नसतं. पहा परत एकदा, राईट द निगेशन्स. फर्स्ट वन, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. गिवन स्टेटमेंट तिरुपती इज इन आंध्र प्रदेश डिनोटेड बाय पी. निगेशन पी तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. लेट पी 3 is not root of equation x square minus 3x plus 18 is equal to 0. गिवन स्टेटमेंट मध्ये नॉट आहे, निगेशन मध्ये तो काढून टाकायचा. निगेशन पी 3 is the root of the equation x square minus 3x plus 18 is equal to 0. Given statement root 2 is a rational number. Negation p root 2 is not a rational number. Next one, p 7 plus 3 greater than 5. Greater than चं निगेशन लिहिताना लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅनचं निगेशन लिहिताना ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. इक्वल टू वरती असेल तर खाली येणार नाही, खाली असेल तर वरती येणार नाही. पी 7 plus 3 greater than 5. निगेशन पी 7 plus 3 लेस दॅन ऑर इक्वल टू